गुड इव्हनिंग सगळ्यांना. आता आपण हिंदी अध्यापन शास्त्र याचे जी मॉडर्न क्वेश्चन पेपर आहे, हे आता आपण बघणार आहोत. कारण तुम्हाला सीडीपी असेल, मराठी असेल, हिंदी असेल. मॉडर्न क्वेश्चन पेपर कारण तुम्ही जो अभ्यास केलेल्या बॅचमध्ये आता मॉडर्न क्वेश्चन पेपर सोडवल्याने काय फायदा होतो हे तर तुम्हाला कळणारच आहे. पण मॉडर्न क्वेश्चन पेपर सोडवणं पण फार गरजेचं असतं. कारण खूप विद्यार्थी काय करतात, जुनेच प्रश्न सारखे बघत असतात. जुने प्रश्न सारखे बघू नका. नवीन प्रश्न कसा येणार यासाठी पण तुम्ही तयार पाहिजे, म्हणजे तुमचा गोंधळ फार कमी होतो. बघा, तुम्ही काय करा, फक्त आता व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. ज्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल, YouTubeला सेटिंग असते, त्या सेटिंगवर जा, व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. त्यामुळे तो व्हिडिओ एकदम तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसेल. व्हिडिओची क्वालिटी सगळ्यांनी वाढवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बघा, आता आपण पहिला प्रश्न बघत आहोत. तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न दिलेला आहे. भाषा अर्जन संदर्भात कोणत्या संदर्भात? भाषा अर्जन लैंग्वेज एक्विजिशन के संबंध में कौन सा कथन सत्य आहे? बघा, आता भाषा अर्जन संदर्भात कोणतं कथन सत्य आहे असं त्यांनी विचारलंय. पहिलं म्हटलंय, भाषा अर्जन के लिए नियम सीखे जाते हैं. हे काय चुकीचं आहे? आपल्याला सत्य विचारलेलं आहे. बरं का, सत्य का असत्य आहे पण जिथे वाचायचं नाही, तर खूप मुलं काय करतात, इथेच गोंधळ करतात का सर आम्ही वाचलं नाही त्यामुळे प्रश्न चुकतात. त्याच्यानंतर बी ऑप्शन काय म्हणतंय बघा, भाषा अर्जन एक एक सचेतन और औपचारिक प्रक्रिया तर अजिबात नाही. भाषा अर्जन काय असते, औपचारिक नाही अनौपचारिक आहे, म्हणजे दुसरं ऑप्शन पण बाहेर झालं. तिसरं म्हटलेलं आहे सी ऑप्शन बघा, सभी बच्चों में भाषा अर्जन की स्वाभाविक जन्मजात क्षमता होती है. बरोबर आहे का नाही? आपण जेव्हा आपली मातृभाषा ग्रहण केली, जन्मजात क्षमता होती ना, का आपल्याकडे कुठेतरी जावं लागलं, नाही सर माझ्या मुलाकडे ती क्षमता नाही, मला घ्यायला जावं लागेल नाशिक पुण्याला कुठे भेटते का? तर अजिबात नाही. स्वाभाविक क्षमता म्हणजे ती सी ऑप्शन बेस्ट आहे. आणि डी ऑप्शन म्हणते भाषा अर्जन विद्यालय में संभव होता है. आता विद्यालय में भाषा अर्जन नाही तर अधिगम हे विद्यालयामध्ये होतं. म्हणजे ऑप्शन दोन पर्याय ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या ज्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल. हा, त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, हिंदी कक्षा में मुद्रित परिवेश हाँ प्रिंट रिच इन्व्हायरमेंट कैसे रचा जा सकता है. म्हणजे बघा, आपण काय करतो आपल्या वर्गामध्ये, आजूबाजूच्या वर्ग, आपलं जे वर्ग असतं त्याच्यामध्ये पोस्टर वगैरे लावतो. बरोबर आहे का नाही? का का मुद्रित परिवेश म्हणजे काय, विद्यार्थ्यांना ते वाचता आलं पाहिजे. यासाठी वाचता आलं पाहिजे, त्यांच्या भावना तिथे व्यक्त करण्यासाठी लावतो. आता तो कैसा रचा जा सकता है असं त्यांनी विचारलं. तर कसा बनवणार? पहिलं हे ऑप्शन म्हटले बघा, केवळ विविध आकर्षक पुस्तके सजाकर, फक्त चांगले चांगले पुस्तकं सजून द्या, त्याला तुम्ही म्हणणार का? तर एवढं परिणामकारक वाटत नाही. बी म्हणतंय बघा, दीवारों पर केवल आकर्षक पोस्टर लगाकर, म्हणजे शाळेच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर आकर्षक पोस्टर लावून द्या. बी ऑप्शन म्हणतंय. सी ऑप्शन काय म्हणतोय बघा, कहानी कविता के पोस्टर, बघा कहानी कविता के पोस्टर बच्चों के रचनात्मक कार्यों और कक्षाओं में प्रदर्शित करके, म्हणजे काय, ज्या कहाणी असेल, कविता असेल, पोस्ट असेल आणि रचनात्मक कार्य म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये बोलण्याची संधी पण त्याच्यामध्ये उपलब्ध झाली पाहिजे. कक्षा में प्रदर्शित करके, हे सी ऑप्शन सगळ्यात बेस्ट वाटत आहे. आणि डी ऑप्शन काय म्हटलं, केवळ व्याकरणिक नियम लिख कर, म्हणजे हे पण प्रभावी नाही. तर सगळ्यात प्रभावी काय आहे, विद्यार्थी ज्या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी रचनात्मक होताना दिसत असेल, हे सगळ्यात प्रभावी ऑप्शन हे तुमचं असतं. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, एकदम सोपा पद्धती तुम्हाला सांगू का, ज्या विद्यार्थ्यांनी बॅच मध्ये हे सर्व बघितलंय ना, त्याला एक सुद्धा प्रश्न अवघड जात नाही. व्याकरण शिक्षण की कौन सी विधी अपेक्षाकृत सबसे प्रभावी आहे? व्याकरण शिक्षणाचे कोणती विधी प्रभावी विधी विचारले, अपेक्षाकृत म्हणजे प्रभावी विधी तुम्हाला विचारले. लक्षात ठेवा, प्रभावी. कधी कधी तुम्हाला कमी प्रभावी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. सबसे प्रभावी कोणते? निगमन आहे का? तर नाही ना. प्राथमिक स्तरावर व्याकरण शिकवण्याची ही पद्धत काय आहे? प्रभावी नाहीये. बरोबर आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे, पेपर देत असताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं, पेपर तुम्ही देत असताना 1ली ते 8वीच्या वयोगटासाठी देत आहेत, या वयोगटासाठी. त्यामुळे जरी ते प्राथमिक वगैरे ऑप्शन दिलं नसेल, तर तुम्ही पेपर डिझाइन केलेला असतो 1 ते 8 गटासाठी एवढं. म्हणजे निगमन विधी चालते का तिथे? तर कोणती विधी चालते? आगमन विधीचा उपयोग करून काय करू शकतात, म्हणजे पहिले उदाहरण देणार, त्यानंतर व्याकरण शिकवणार. ही बेस्ट आहे. पुस्तक विधी चांगली नाहीये, सूत्रविधी चालत नाही. सगळ्यात बेस्ट काय असतं, आगमन विधी चालते. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा, प्रश्न चौथा काळजीपूर्वक समजून घ्या, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. यदि एक छात्र छात्र को लिखने में अत्यधिक कठिनाई होती है, म्हणजे काय, त्या मुलाला कशामध्ये लिखण्यामध्ये कठिनाई होते, म्हणजे अडथळे निर्माण होत आहे, तथा उसके अक्षर अक्षर स्पष्ट नहीं बनते, तो वो किस विकार से
ग्रसित होय. बघा म्हणजे विचारलं काय आहे, का त्या मुलाला लिहिण्यासंबंधी अडचणी येत आहेत आणि मग तो कोणत्या विकाराने ग्रसित आहे असं तुम्हाला विचारलंय. आता डिस्लेक्सिया आहे का? डिस्लेक्सिया काय म्हणतं का वाचनासंबंधी म्हणजे हे बाहेर झालं. डिस्ग्राफिया काय आहे? डिस्ग्राफिया म्हणजे काय? त्याला लेखनासंबंधित विकार असतात त्याला डिस्ग्राफिया असं म्हटलं जातं. ऑप्शन 2 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न 5वा बघा. प्रश्न 5वा भाषा मूल्यांकन का उद्देश क्या होना चाहिए? बघा आता भाषा मूल्यांकन म्हणजे भाषा मूल्यमापनाचा उद्देश काय पाहिजे? असं त्यांनी विचारले. काय करणार? पहिलं ऑप्शन ए काय म्हटले? बच्चों का केवल अंक ग्रेड देणं चालेल का फक्त अंक ग्रेड देणं? म्हणजे याला भाषा चांगली येते तर अजिबात नाही. दुसरं म्हटलेलं बघा बी ऑप्शन बच्चों को लेखन क्षमता का आकलन करना. फक्त मुलाने लिहून दाखवलं. भलं ते कॉपी करून लिहून दाखवलं तरी त्याला तुम्ही म्हणणार का? तर अजिबात नाही. फक्त लेखन कौशल्य चांगलं आहे म्हणजे तो चांगल्या पद्धतीने भाषा बोलतो तर अजिबात नाही. आता तुम्हाला असे सुद्धा मुलं आहेत तर त्यांना लिहिता येतं हो पण बोलता येत नाही. मग मूल्यमापन योग्य झालं का? तर अजिबात नाही. किंवा ज्यांना चांगलं बोलता येतं आता खूप मुलं काय करतात एकदम रचनात्मक चांगल्या पद्धतीने बोलू शकतात पण प्राथमिक स्तरावर जर तुम्ही त्यांना मांडायला लावलं त्यांना ते मांडता येत नाही. मग फक्त लेखन कौशल्याचं आकलन करून भागेल का? तर अजिबात नाही. सी ऑप्शन काय म्हटलं बघा बच्चों की भाषा प्रयोग संबंधी क्षमता का मूल्यांकन करणं. भाषा प्रयोग आता भाषा प्रयोग म्हणजे तो बोलताना पण करू शकतो. लिहिताना सुद्धा जी भाषा प्रयोग करू शकतो म्हणजे त्याचा जे विचार असेल, विचारांची मौलिकता असेल, हे काय करत असेल तो बोलताना असेल, लिहिताना या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होणार कशामध्ये? तिसऱ्या ऑप्शन मध्ये सी मध्ये. म्हणजे हे बेस्ट आहे. आणि चौथा ऑप्शन म्हटलंय बघा डी पाठ्यक्रम को पुरा करणार. फक्त पाठ्यक्रम पुरा केलं म्हणजे तुमचं भाषेचं मूल्यमापन झालं असं नाही. तर सगळ्यात बेस्ट काय असेल तर त्या विद्यार्थ्याची मौखिक भाषा विकसित होण्यासाठी काय करा त्याला भाषा प्रयोगाची संधी उपलब्ध करून द्या. त्याद्वारे तुम्ही काय करू शकता? मूल्यमापन करू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न 6वा बघा प्रश्न 6 अभिकथन आणि कारण या प्रश्नांची तयारी थोडी जास्त करा. मनुष्य में भाषा अर्जित करने की क्षमता जन्मजात होती है. बरोबर है इथपर्यंत तो वाक्य बरोबर आहे. लेकिन भाषा अधिगम के लिए औपचारिक प्रयासों की आवश्यकता होते. बरोबर आहे. मनुष्याला भाषा अर्जित करण्यासाठी अर्जित करणं ही जन्मजात क्षमता असते. लेकिन भाषा अधिगम के लिए औपचारिक प्रयासों की आवश्यकता आहे. बरोबर आहे. म्हणजे अभिकथन योग्य दिले. त्याच्यानंतर कारण काय म्हटलंय बघा. कारण आपण समजून घेऊ. भाषा अर्जन एक प्राकृतिक व सहज प्रक्रिया आहे. बघा भाषा अर्जन काय एक प्राकृतिक नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे हे पण योग्य बोलत आहे जो परिवेश में रहकर अवचेतन रूप से होती अवचेतन म्हणजे काय लक्ष द्यायची गरज नाही जबकि अधिगम एक सचेत नियमबद्ध होती म्हणजे काय कारण पण योग्य बोलत आहे कारण पण काय बोलत आहे त्या संदर्भातच बोलत आहे ज्या वेळा ते एकमेका संदर्भात बोलत असतात त्यावेळा ते काय करतात एकमेकाची व्याख्या करतात बाकी काहीच बघायची गरज नाही ज्या वेळा ते एकमेका संदर्भात बोलतात म्हणून काय तुमचा ऑप्शन ए ये और आर दोनों से ये आर की ये सही व्याख्या करताय कारण दोघं एका संदर्भात बोलत आहे कळालं त्याच्यानंतर प्रश्न 7 आता खूप विद्यार्थी काय म्हणतात माहितीये का आता हे जुने शिक्षक पण असतात ना तर सर आम्हाला हिंदीचे शब्द समजत नाही मग हिंदीचे शब्द जर तुम्हाला समजत नाही मग सगळ्यात बेस्ट काय असेल का जो शिक्षक तुम्हाला मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने त्या शब्दांचे अर्थ लावून देईल त्याच्याकडे बॅच घेतलेली परवडेल ना डायरेक्ट आपण हिंदी ते हिंदी बॅच बघायला गेलो म्हणजे जेणेकरून आपल्याला जोपर्यंत प्रश्न मराठीमध्ये आता तुम्ही किती जरी सांगितलं ना तर आपली विचार करण्याची प्रक्रिया ही मराठीमध्ये आहे आणि जर आपल्याला मराठीमध्ये तो प्रश्न काय म्हणतो हे जर कळत नाही तर उत्तर कसं देणार आता हाच प्रश्न बघा तुम्ही कसे फसणार मी तुम्हाला सांगतो बघा भाषा शिक्षण की किस विधि में छात्रों को मातृभाषा मदर टंग का प्रयोग पूरी तरह से वर्जित होता है आता बघा आता वर्जित ह्या शब्दाचा समजा तुम्हाला अर्थच माहित नसेल वर्जित मग काय करणार वर्जित म्हणजे मना करणे वर्जित करणे म्हणजे मना करणे त्याच्यावर बंधन लावणे काही वापरायचं नाही बाबा मग प्रश्न तेच म्हणतोय का भाषा शिक्षण की किस विधि में छात्रों की मातृभाषा का प्रयोग पूरी तरह से वर्जित होता है पूरी तरह से वर्जित होता है और द्वितीय भाषा सीधे बातचीत वर दृश्य माध्यम से सिखाई जाती है म्हणजे काय मातृभाषा वर्जित म्हणजे मातृभाषेचा वापर करू दिला जात नाही आणि जी दुसरी भाषा जी शिकवली जाते ती काय केली जाते बातचीत के माध्यम से और दृश्य माध्यम से सिखाई जाते म्हणजे एवढं आता कळतं का आपल्याला ज्या ठिकाणी मातृभाषा वापरली जात नाही ती पद्धत कोणती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या पद्धतीचं नाव आहे थेट पद्धत तिला प्रत्यक्ष विधी सुद्धा असं म्हटलं जातं व्याकरण अनुवाद मध्ये व काय वापरला जातो याच्यामध्ये वापरला जात नाही कळालं म्हणजे अशा पद्धतीचा एक शब्द बघा आता हा वर्जित शब्द जर लक्षात आला नाही तर उत्तर चुकणार म्हणून काय करतो मराठीमध्ये समजून घेण्याचा फार फायदा होतो पेपर जरी हिंदीमध्ये होत असेल ना तुम्ही मराठीमध्ये समजून घ्या फार फायदा होतो प्रश्न 8 एक शिक्षक को शिक्षण सामग्री का चयन बघा एक शिक्षक को शिक्षण सामग्री का चयन करते समय
सबसे महत्वपूर्ण किस बात का ध्यान रखना चाहिए म्हणजे बघा आता शिक्षण सामग्रीचं कशा पद्धतीने निवड केली हे शिक्षकाला पण माहित पाहिजे बरोबर आहे का नाही मग काय कोणत्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवणार म्हणजे ते वापरणं योग्य आहे पहिलं म्हटलेले ऑप्शन पहिलं ए ऑप्शन सामग्री बहुत महंगी और आधुनिक होनी चाहिए फक्त सामग्री खूप महागडी आहे आणि आधुनिक आहे पहिला ऑप्शन म्हणतंय दुसरा ऑप्शन काय म्हणतं बघा सामग्री छात्रों के मानसिक स्तर और पाठ के उद्देश्य का अनुकूल हो बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे का फक्त सामग्री महागडी आहे आणि महंगी आहे आधुनिक आहे याला उपयोग नाही छात्रों के मानसिक स्तर म्हणजे काय त्याच्या वयोगटानुसार ती सामग्री पाहिजे आणि पाठ के उद्देश अनुकूल हो म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आपण काय म्हणतो हिवाळा घटक शिकवायचा काय हिवाळा आता हिवाळा घटक शिकवण्यासाठी काय लागेल तुम्हाला ते शोटर असेल बरोबर आहे का नाही काही साधन सामग्री असेल हे तुम्हाला लागेल पण तुम्ही हिवाळा घटक शिकवण्यासाठी जर छत्री घेऊन गेले छत्री घेऊन दाखवली तर मुलं तुम्हाला म्हणजे काय बोलणार नाही तर मनातल्या मनात म्हणतील का आमचं मास्तर थोडं काय झालं हे सर्वांना माहिती आहे म्हणजे जेणेकरून काय पाहिजे कुठल्याही शैक्षणिक साहित्याची निवड करत असताना तिचा मानसिक स्तर पण विद्यार्थ्यांचा लक्षात घेतला पाहिजे आणि जो उद्देश आपल्याला जे अध्यापन करायचंय मला उन्हाळा शिकवायचं तर उन्हाळ्याचे साहित्य घेतले पाहिजे नाहीतर काम चालून घेऊ असं चालणार नाही म्हणजे ऑप्शन बी हे बेस्ट आहे आणि सी ऑप्शन काय म्हटलंय सामग्री केवळ बाजार से खरीद म्हणजे जे बाजारात भेटतं तेच अरे बाबा शिक्षक पण तयार करू शकतो शिक्षक पण चांगले साधन सामग्री तयार करू शकतो म्हणजे सी ऑप्शन पण बेस्ट नाही आणि डी ऑप्शन म्हणजे सामग्री का आकार बहुत बड़ा हो अरे सगळ्यात महत्वाचं सामग्री का आकार बड़ा या छोटा है उससे मतलब नहीं होता सामग्री क्या होती है मानसिक स्तर और बच्चों के उद्देश्य को अनुकूल होनी चाहिए ये बहुत महत्वपूर्ण होता है बच्चों के लिए त्याच्यानंतर बघा प्रश्न 9 भाषा अर्जन लैंग्वेज एक्विजिशन के संबंध में कौन सा कथन सही है देखो मैंने आपको बताया था कि लैंग्वेज एक्विजिशन बहुत इतना महत्वपूर्ण टॉपिक है कि आपको हर बार एक सवाल जरूर पूछेगा और यही सवाल बार बार आते हैं बार बार आते हैं देखो पहला कथन बताया है ये विद्यालय में संभव होता है हमने पहले क्वेश्चन में देखा था कि लैंग्वेज एक्विजिशन विद्यालय में नहीं होता वो अपने जो माहौल होता है अपना जो परिवार होता है उनमें होता है मतलब पहला ऑप्शन तो बाहर हो गया दूसरा ऑप्शन देखिए ये एक सचेत और प्रयास प्रक्रिया है देखो हमने ये भी पढ़ा है टॉपिक जो बैच के अंदर लिया है कि वो सचेत प्रक्रिया नहीं है वो एक स्वाभाविक प्रक्रिया होती है मतलब बी ऑप्शन बाहर हो गया सी ऑप्शन क्या है ये सहज और स्वाभाविक होती है भाषा अर्जन के बारे में सबसे बेस्ट क्या बोला जा रहा है कि वो सहज और स्वाभाविक प्रक्रिया होती है ये उनके अनुसार बोला जा रहा है और डी ऑप्शन देखिए इसमें इसके लिए व्याकरण नियमों की आवश्यकता होती है देखो भाषा अर्जन में व्याकरणिक नियमों की आवश्यकता नहीं होती व्याकरणिक नियम अपने आप क्या होते हैं आत्मसात हो जाते हैं लेकिन भाषा अधिगम करने के लिए व्याकरणिक नियमों की भी आवश्यकता होती है जैसे हम स्कूल जाकर कोई भी भाषा या दूसरी भाषा सीखते हैं प्रश्न 10 हाँ कविता शिक्षण का मुख्य उद्देश काय होना चाहिए कविता आता बघा आपण कविता शिकवतो मुख्य उद्देश तुम्हाला काय विचारलंय मुख्य उद्देश विचारलाय आता मुख्य उद्देश काय पहिला ऑप्शन काय म्हटलंय छात्रों को व्याकरण के नियम सिखाना हम कक्षा में अगर कविता बच्चों को सिखा रहे हैं सिर्फ व्याकरणिक नियम उससे उसके आधार पर पढ़ाना चाहते हैं वही मतलब हो गया तो ये अजिब ते होणारच नाही बरोबर आहे का नाही शब्दकोश का विकास करना शब्दकोश का विकास करना म्हणजे काय फक्त शब्द साठा वाढवणे चालेल का तर अजिबात नाही सी ऑप्शन क्या है रसानुभूति और भावनाबोध कविता अध्ययन का या कविता पढ़ाने का सबसे बड़ा महत्वपूर्ण रोल क्या होता है का छात्रों की जो भावना है वो संज्ञान है वो क्या कर सके वो प्रकट कर सके वो रचनात्मक हो सके उनका संज्ञान या संवेगात्मक विकास को क्या सहारा मिले वो डेवलप होने के लिए क्या करते हैं हम कक्षा में कविता पढ़ाते हैं ये सबसे बेस्ट आहे आणि डी ऑप्शन काय म्हणते बघा केवळ लेखन कला का कौशल्य फक्त लेखन कला कौशल्याचा विकास करण्यासाठी कविता शिकवणार तर कविता शिकवण्याचा सगळ्यात महत्वाचं काय भावनात्मक बोध आणि रस बोध हा झाला पाहिजे ऑप्शन सी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले बघा प्रश्न 11 आता प्रश्न 11 आपण काळजीपूर्वक समजून घेऊ आणि जेवढे तुम्हाला मोठे प्रश्न असतात ना तेवढे सोडवायला सोपे असतात मी तुम्हाला पहिले सांगतो पण काय होतं जे जुने शिक्षक आहेत किंवा जे आता नवीन जे डीएड बीएड झालेले आहेत ना त्यांना प्रश्न मोठे दिसले का ते डायरेक्ट गडबडी करतात नाही बाबा एवढा प्रश्न काय करायचा आता बघा मी किती सोप्या पद्धतीने हा प्रश्न मांडतो आणि तुम्हाला पण ते सोप्या पद्धतीने कळेल एक छात्र हिंदी लिखते समय अक्सर बघा हिंदी लिखते समय म्हणजे काय हिंदी भाषा लिखते समय शे और श के प्रयोग से बघा इथे काय म्हटले बघा शे शे और स शे और स के प्रयोग में त्रुटि करता है जैसे
श्याम को बघा, जैसे श्याम को साम लिखता है, म्हणजे तो मुलगा काय करतो, हिंदी लिहिताना त्याला श्याम लिहायला लावलं तर तो साम काय लिहितो, साम लिखता है। एक भाषा शिक्षक के रूप में आपकी सबसे प्रभावी सुधारात्मक रणनीती क्या होगी, म्हणजे काय, का तो मुलगा हिंदी लिहित असताना जेव्हा त्याला श्याम लिहायला लावलं तर तो साम लिहितोय, म्हणजे काय, शेचा उच्चार असेल त्याचा काय होत असेल, तो स होत असेल, म्हणजे त्याच्या लिहिण्याप्रमाणे. मग आता तुम्हाला काय करायचंय, सुधारात्मक रणनीती, प्रभावी रणनीती पाहिजे. सुधारून फक्त मारून ठोकून पूर्वीचे शिक्षक काय करायचे, 2-3 कानामागे लावून द्यायचे. तुला मी असा श सांगितला, तू असा स का बरं लिहिला. मग आता इथे काय म्हटलेले, सुधारित रणनीती प्रभावी पाहिजे. काय पाहिजे, प्रभावी. फक्त रणनीती मी करतोय सर मारून झोडून चालेल का, तर नाही, प्रभावी सुद्धा तुम्हाला निवडायचे. बघा हा शब्द लक्षात ठेवा, प्रभावी. आणि कधी कधी तुम्हाला फसवण्यासाठी बघा, आता इथे काय म्हटलंय, हाच प्रश्न डबल कसा रिपीट करतील, सबसे प्रभावी म्हटलंय ना, नंतरून ते काय म्हणेल, सबसे कम प्रभावी सुद्धा विचारू शकतील. सबसे कम प्रभावी सुद्धा तू काय असतील तुम्हाला विचारू शकतील. कळालं? म्हणजे प्रश्न फक्त पाठांतर करू नका, तर तो प्रश्नाचा अँगल सुद्धा तुम्हाला फिरवला जाईल, हे तुम्ही समजून घ्या. आता आपल्याला प्रभावी निवडायचे, त्याच्यामुळे कमी प्रभावाचे जे आहेत त्या पहिले बाहेर काढू. पहिला ऑप्शन ए म्हटले बघा, छात्रों की उत्तर पुस्तिका पर लाल पेन से गोलाक बनाकर उसे 10 बार सही शब्द लिखने के लिए कहना. जुने शिक्षक करायचे बघा, काय कर, अरे बाबा नाही ना, हे प्रभावी नाही ना, 10 वेळा लिहून, आता त्या विद्यार्थ्याला कळतच नाही ना बाबा, हा श आहे का स आहे, का लिहितात, फक्त लाल गोळा कळून दिला. हा, पूर्वीचे शिक्षक करून द्यायचे, नाही बाबा हे तू चुकीचं लिहिलं, अरे पण त्याच्या मागील कारण त्या विद्यार्थ्याला कोण सांगेल. म्हणजे पहिला ऑप्शन बेस्ट आहे का, तर अजिबात नाहीये. बी ऑप्शन काय म्हणते बघा, छात्रों को कक्षा के सामने खड़ा खड़ा करके उच्च स्वर में उच्चारण का अभ्यास कराना. आता त्या विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी चूक झालेली आहे आणि ऑलरेडी त्याच्याकडून जर चूक झाली आणि त्याला जर वर्गाच्या समोर उभं केलं, पूर्वीचे आपण ऐकून घ्यायचो, खरं आहे का नाही, आपल्या विद्यार्थ्या आपल्याला काहीच वाटलं नाही, आपल्या शिक्षकाने वर्गात कोणासमोर काही बोलला, मुलींसमोर काहीच वाटलं नाही, मान अपमान. आता म्हणजे तेव्हा काहीच वाटत नव्हतं, पण आताचे जे नवीन जनरेशन आहे, या नवीन जनरेशनला जर तुम्ही वर्गात असं केलं आणि त्यांच्या पुढे त्यांना जर सांगायचं नाही, बोलून दाखव किंवा अशा पद्धतीने जर तुम्ही केलं, तर साहजिकच हे विद्यार्थी तुमच्यापासून फार दूर निघून जातील. कळालं? म्हणजे हा हा पण बेस्ट पर्याय आहे का, तर अजिबात नाही. सी ऑप्शन काय म्हणते बघा, श्रवण वर उच्चारण के संदर्भ में युक्त अभ्यास कराना, ज्या दोनों दुनिया के अर्थ भेद को समजा जा सके. म्हणजे काय, आता बेस्ट काय आहे, का नाही बाबा, आता श आपण काय म्हणतो, शामृगाचा, असं आपण त्याला सांगू शकतो, बरोबर आहे का नाही. म्हणजे हाच तुम्हाला त्याला दोन ध्वनींमध्ये अंतर काय आहे, तो अंतर त्याला समजवता आला पाहिजे. तो तुम्हाला अभ्यासयुक्त, म्हणजे काय, त्याच्याकडून बघा हा श म्हणतात बाबा, याला स म्हणतात, म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही त्याच्याकडून जर करून घेतलं, तर साहजिक आहे त्याला भेद तो चांगला समजेल. म्हणजे ऑप्शन सी नुसार. त्याच्यानंतर डी काय म्हणते बघा, डी काय म्हणते, छात्रों को इस व्यवहार को क्षेत्रीय भाषा का प्रभाव मानकर पूरी तरह से अनदेखा कर देना. नाही बाबा, काय गे, तू तुझी मातृभाषेमध्ये तसं बोलत असतील ना, मग एक काम कर, मी काही लक्ष देत नाही, बोलत बैस, असं चालेल का, तुम्ही शिक्षक आहेत, म्हणजे तुम्हाला सुधारणा करायची. म्हणजे हे ऑप्शन पण बेस्ट नाही, पण सी ऑप्शन सगळ्यात बेस्ट दिलेलं आहे. कळालं? म्हणजे प्रश्नाचा अँगल कसा चेंज होऊ शकतो. आणि तुम्हाला एक सांगतो, जे असे काही विद्यार्थी आहेत ना, त्यांना विश्लेषण नकोय, फक्त उत्तर असं, हे विद्यार्थी नापास होऊन परत येतात. हे कारण काय होतं, यांना फक्त एकच अँगल पाहिजे, एकच अँगल पाहिजे, एका अँगलने जाणारा विद्यार्थी नापास होतो. कारण प्रश्न जर फिरवला, तर तुम्हाला त्याचं उत्तर सुद्धा फिरता आलं, म्हणजे फिरतच ते आम्हाला बदलता सुद्धा आलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न बघा, जब एक शिक्षिका छात्रों को किसी समस्या समस्या का समाधान खोजने के लिए संकेत देती है, आंशिक सहायता स्कैफोल्डिंग, आंशिक म्हणजे थोडी सहायता प्रदान करती है, तो वायगोस्की के सिद्धांत का अनुप्रयोग कर रही है. आता मला सांगा, इथे का आपण सहज खूप, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचं ते डोक्यात बसलं, झोपेतून जरी उठवलं तरी सांगतील काय आहे, आत्मसात करणं आहे का, नाही बाबा. हा, काय आहे, समीपत विकासाचा क्षेत्र, झोन ऑफ प्रॉक्सिमिक डेव्हलपमेंट, झेडपीडी आहे, शास्त्रीय अनुबंध आहे का, तर अजिबात नाही. मानसिक, हा, काय प्रतिचित्रण आहे का, याला काय म्हटलं जाईल, स्कॅफोल्डिंग देणं, म्हणजे काय, त्याला त्या थरापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करते, ती शिक्षिका मदत करते, याला समीपत विकास का क्षेत्र असं म्हटलं जातं. कळालं? ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 13 बघा, प्रश्न 13. आता या प्रश्नाचे दोन अँगल कसे बनतात ना, मी तुम्हाला सांगून देतो, किंवा तीन सुद्धा सांगू शकतो, पण विद्यार्थ्यांना कंटाळा येतो, त्यामुळे मग मी पण काय करतो, खूप गोष्टी लवकर घेण्याचा प्रयत्न करतो. बघा, एक शिक्षिका छात्रों को सीखने की प्रगति का निरंतर निगरानी, निरंतर बघा इथे काय म्हटलंय, निरंतर निगरानी
करने और शिक्षण में सुधार करने के लिए सत्र का सत्र के दौरान मूल्यांकन करती है. इस प्रकार का मूल्यांकन क्या आहे बघा, इस प्रकार का मूल्यांकन हे म्हणजे आता मला सांगा, ती शिक्षिका काय करते, निरंतर मूल्यांकन करते. आता ज्या ठिकाणी निरंतर गोष्टी घडत आहे म्हणजे काय चालू आहे, ते रचनात्मक फॉर्मेटिव्ह चालू आहे. कळालं? आणि याचाच दुसरा अँगल मग हा निरंतर शब्द निरंतर निगराणी काढून टाकला आणि काहीतरी तुम्हाला काळ दिला. 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात करत असेल तर ते योगात्मक होऊन जाईल. कळालं? म्हणजे अशा पद्धतीने एका अँगल सुद्धा तुम्हाला बदलला तर उत्तर सुद्धा तुम्हाला देता आले पाहिजे. ऑप्शन बी ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे पण तुम्हाला अँगल बदलला, प्रश्न बदलेल. इथे पण अँगल बदलला तरी प्रश्न म्हणजे उत्तर बदलेल. बरोबर आहे का नाही? प्रश्न 14 काय म्हणतो बघा. यदि शिक्षिका छात्रों को किसी अपठित गद्यांश, अपठित म्हणजे काय, ज्याने अजून तो वाचलेला नाही, अपठित गद्यांश आहे, अपठित गद्यांश से विशिष्ट तथ्य काय म्हटले बघा, विशिष्ट तथ्य तिथिया म्हणजे त्याच्यामध्ये ज्या तारखा असतील या सांख्यिकी खोजने के लिए कहती है, कहती है वो छात्रों को वाचन की कुछ सूक्ष्म तकनीक का अभ्यास करा रही है. म्हणजे बघा इथे जी शिक्षिका आहे ते शिक्षिका म्हणजे जो पाठ कधी वाचलेला नाही त्या विद्यार्थ्याने त्या पाठामधून विशिष्ट तथ्य म्हणजे बारकाई, बरोबर आहे का नाही, त्याच्यामधल्या तिथिया आणि सांख्यिकी खोजने के लिए कहती है तो वो छात्रों के वाचन के किस सूक्ष्म तकनीक का अभ्यास कर रही है. बघा आता खूप विद्यार्थ्यांचा गोंधळ कुठे होईल माहितीये का, स्किमिंग आणि स्कॅनिंग मध्ये गोंधळ करतील. बघा आता गहन वाचन असेल हे पण मी तुम्हाला सांगू देतो. आता स्किमिंग म्हणजे काय, त्याला आपण पाहणे म्हणतो. पाहणे म्हणतो. आणि स्कॅनिंग म्हणजे काय, आपण निवळणे म्हणतो. काय म्हणतो, निवळणे म्हणतो. आणि गहन वाचन म्हणजे काय, आता तुम्हाला एक सांगतो, गहन वाचन आता खूप लोकांचं काय असेल, गहन वाचनावर तुम्ही गेले. गहन वाचनामध्ये फक्त विशिष्ट गोष्टी नाही बघितल्या जात, गहन वाचनामध्ये सर्वच बघितलं जातं बाबांनो, सर्वच बारीक सारीक गोष्टी इथे विशिष्ट तथ्य म्हटलेले आहेत, विशिष्ट तथ्य म्हटले, तिथ्या म्हटलेले. मग आता गहन वाचन आहे का, तर अजिबात नाही. गहन वाचनामध्ये बारकावे बघितलं जातं. गहन वाचन, विस्तृत वाचन तुम्हाला माहिती आहे ते गोष्टींसाठी केलं जातं, म्हणजे हे बाहेर झालं. आता इथे मुद्दा आहे तो स्किमिंग आणि स्कॅनिंग. आता मला सांगा, ज्या वेळा स्किमिंग आणि स्कॅनिंग मधील थोडक्यात फरक सांगू का, ज्या वेळा समजा आता महिला मंडळ आणि पुरुष मंडळ, समजा एखादी आपण काय म्हणतो विवाहासाठी मुलगी बघायला गेले, काय बघायला गेले, मुलगी. स्किमिंग आणि स्कॅनिंग मधील फरक सांगतो. स्किमिंग पुरुष मंडळी काय असतात, फक्त स्किमिंग करतात, नाही बाबा चेहरा कसा आहे, दिसायला गोरा आहे, बास ओके, काम झालं, पाहण्याचं काम झालं. पण आता महिला मंडळ काय करतात, स्कॅनिंगचं काम करतात. स्कॅनिंग म्हणजे काय, बाई तुझी जन्मतारीख सांग, तुझं इकडचं म्हणजे तुझं गाव कोणतं, काय कसं, मग तुझी जन्मतारीख कोणती आहे, तुझा वार काय, हा पाय पाय पण बघतात ना, काही ठिकाणी असतात, म्हणजे अशा पद्धतीने स्कॅनिंग करताय. मग इथे पण तेच चाललेले का, विशिष्ट गोष्टी तपासताय ना, त्याच्यात तिथी असेल, सांख्यिकी खोज असेल. मग मला सांगा हे काय स्किमिंग आहे का स्कॅनिंग आहे, हे स्कॅनिंग चालू आहे ना बाबांनो, काय चालू आहे, स्कॅनिंग चालू आहे. कारण बघा जसं ते मुलीचं बघा, नाक बघणार महिला, हा पाय कसा आहे, जन्मतारीख सांग बाई, कुठला वार होता, तुझं मामाचं गाव सांग, म्हणजे असे ह्या गोष्टी तुम्ही घेणार आहे. म्हणजे काय, विशिष्ट तथ्य आणि विशिष्ट तिथ्या सांख्यिकी खोज तुम्ही करणार, यासाठी तुम्हाला स्कॅनिंग करावं लागेल. आणि फक्त स्किमिंग म्हणजे काय, निव्वळ माहिती वरच्या वर मिळवणे, फक्त पाठाचं नाव वाचलं, एखादा पॉइंट वाचला, झालं तुमचं स्किमिंग झालं. कळालं? आता परत गोंधळ करू नका, लक्षात ठेवा मी तुम्हाला काय सांगितलं. बघा त्याच्यानंतर प्रश्न 15 बघा. प्रश्न 15, वीडियो सर्वांनी लाइक करा. प्रत्यक्ष विधि डायरेक्ट मेथड में बालक बालक नई भाषा को किस प्रकार सीखता है. बघा आता तुम्ही प्रत्यक्ष विधी बघितले तर बालक जे असतं, बालक म्हणजे विद्यार्थी, हा नाहीतर सर बालक म्हणजे मुलगी किंवा मुलगा असं नका करू, म्हणजे विद्यार्थी. किस प्रकार भाषा को सीखता है म्हणजे भाषा कशी शिकतो. आता पहिलं ऑप्शन म्हटले मातृभाषा के माध्यम से, अजिबात नाही ना बाबा, इथे वापरली जात नाही तर याच्याने शिकत नाही. बी ऑप्शन म्हटले बिना मातृभाषा के प्रयोग से सीधे, सगळ्यात महत्वाचं डायरेक्ट मेथड मध्ये काय म्हटलं जातं का, मातृभाषा वापरली जात नाही, जी पण ती भाषा शिकवली जाते ती काय केली जाते, डायरेक्ट बिना मातृभाषा के प्रयोग से शिकली जाते. आणि सी म्हटले व्याकरणिक नियम को रटकर, अजिबात नाही. अनुवाद के सहारे, तर अजिबात नाही, तेव्हा अनुवाद होत नाही. आपलं जर अनुवाद के सहारे कुठे होईल माहितीये का, तुमचं व्याकरण अनुवाद मध्ये, बरोबर आहे का नाही. म्हणजे इथे काय असतं, मातृभाषा के प्रयोग से सीधे. बघा आता तुमचे प्रश्न अध्यापन शास्त्रावर संपलेले आहेत. आता तुम्हाला कविता दिलेली बघा, एक कविता दिलेली, या कवितेवर पण मी तुम्हाला प्रश्न घेतलेले आहेत. पण मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो, कविता वाचण्याच्या आधी प्रश्न काय ते पहिले वाचण्याची सवय लावा, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ वाया जाणार नाही. आता आपण प्रश्न बघूया. बघा प्रश्न बघूया. प्रश्न 16, कविता. प्रश्न 16,
कविता कविता के अनुसार बच्चा किसका वरदान है? बघा, कविता के अनुसार बच्चा किसका वरदान है असं तुम्हाला विचारलंय. काय बच्चा किसका वरदान है? चालू आपण. कोमल मन आता कविता वाचायची. कोमल मनवर सच्ची मुस्कान, बच्चा है ईश्वर का वरदान. बघा, कशाचा वरदान आहे? ईश्वरचा. सापडलं. काय ईश्वर का वरदान. झाला 1 मार्क. प्रश्न 17 बघा. प्रश्न 17 व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. बच्चे की पहली सीढ़ी कौन सी भाषा होती है? बघा काय विचारलंय, बच्चे की पहिली सीढ़ी कौन सी भाषा होती है? आपल्याला वाचावं लागेल. डायरेक्ट अंदाजे उत्तर देऊ नका, कारण कधी-कधी इथे चुकवलं पण जातं. भाषा सीखने वो सहज और स्वाभाविक वातावरण से हो सकता है, इतना पावन अनुकरण से बढ़ती है उसकी शब्दावली, सुन सुनकर शब्दों की रंगोली, मातृभाषा है उसकी पहली सीढ़ी. बघा कोणती भाषा आहे? मातृभाषा सीढ़ी आहे. कळालं? उत्तर भेटलं. कुठले? मातृभाषा आहे. कळालं? ऑप्शन म्हणजे सी ऑप्शन. त्याच्यानंतर प्रश्न 18 बघा. प्रश्न 18 काळजीपूर्वक समजून घ्या आणि तुमच्या आजूबाजूला असे जे विद्यार्थी असेल ना, ते म्हणत असेल की सर आम्ही शिक्षक पात्रता पास होत नाही. फक्त आपल्या बॅच बद्दल त्यांना सांगा 100% रिझल्टची आपण हमी देतो. फक्त त्यांनी आपल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. प्रश्न 18 शिक्षक का परम कर्तव्य क्या बताया बताया गया. आता शिक्षक का परम कर्तव्य. आता परम कर्तव्य काय काय सांगितलंय आपल्याला उतारा वाचावा लागेल. म्हणजे कविता. हां? जिसके आता ये आपण वाचले विद्यालय में जब एक कदम बढ़ाया जाए तो नई भाषा और ज्ञान को वो पाता है. शिक्षक का परम कर्तव्य होता है हर बच्चों को केंद्र में बैठाना. केंद्र में बैठाना म्हणजे काय? बाल केंद्रित शिक्षण देणं. शिक्षक का परम कर्तव्य काय आहे? बाल केंद्रित. बच्चों को केंद्र में बैठाना म्हणजे काय? वर्तुळ आखाने त्याच्या केंद्रामध्ये ठेवा नाही. विद्यार्थ्याचं काय म्हणणं आहे हे तुम्ही ऐका असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं बघा, इथे दिले परम कर्तव्य काय? गृह कार्य देणं अजिबात नाही. हर बच्चे को केंद्र में बैठाना. हर बच्चे को केंद्र में बैठाना. परीक्षा अंक दिला ना अजिबात नाही. प्रश्न 19 बघा. प्रश्न 19 काळजीपूर्वक समजून घेऊ. हाँ, कवि ने किस प्रणाली को दूर भगाने की बात कही है. कवि ने किस प्रणाली को दूर भगाने की बात कही है. आता कोणती प्रणालीला त्याने दूर भगाने की बात कही है बघा. रटन प्रणाली से दूर भगाना. बघा इथेच भेटलं आपल्याला. रटन प्रणाली से दूर भगाने की बात कही है. बघा आता तुमचं उत्तर भेटलं. लेख खेल प्रणाली का, चर्चा प्रणाली का, सृजनात्मक प्रणाली कुठली? रटन प्रणाली को काय करायचंय? दूर भगाने की बात कही है. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 20 बघा. प्रश्न 20 कविता के अनुसार सीखने का हिस्सा किसे माना गया है. बघा कविता के अनुसार सीखने का हिस्सा किसे माना गया है. आता हे तुम्हाला 4 ऑप्शन. आता किसे हिस्सा माना गया है आपल्याला वाचावं लागेल. दूर बघा ना. करके चर्चा सृजनात्मक को बढ़ाना, त्रुटियों को सीखने का हिस्सा. बघा त्रुटिया तो सीखने का हिस्सा म्हणजे शिक्षणाचा हिस्सा काय? त्रुटिया म्हणजे या चुका पण काय? शिक्षणाचा हिस्सा आहे. यही शिक्षा का न्यूनतम प्रदर्शन का किस्सा आहे. म्हणजे काय? ज्या चुका आहेत त्या काय शिक्षणाचा हिस्सा आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा आता बघा इथे तेच दिलं होतं. त्रुटियों को गलतियों को काय म्हटलेले? हिस्सा. पुरस्कार दिलेले का? अजिबात नाही. गृहकार्य परीक्षा अजिबात नाही. तर त्रुटिया काय? एक हिस्सा आहेत. कशा ज्या चुका आहेत त्या काय शिक्षणाचा एक हिस्सा आहेत. आपण बघितलंय. त्याच्यानंतर प्रश्न 21 बघा. प्रश्न 21 शिक्षा न्यूनतम दर्शन नई सोच के अनुसार. बघा शिक्षा का न्यूनतम दर्शन नई सोच के अनुसार सृजनात्मक एक्टिविटी को कैसे बढ़ाया जा सकता है. आता कैसे बढ़ाया जा सकता है पहिले कविता वाचावं लागेल कारण खूप विद्यार्थी काय करतात डायरेक्ट इथे उत्तर द्यायचं पाहतात. कधी कधी हे उत्तर चुकीचं इथलं अंदाज चुकीचा पण राहू शकतो कारण कवीला काय म्हणायचं हे पण फार महत्वाचं आहे. कळालं? हे काय अध्यापन शास्त्र नाहीये इथे. बघा आता इथे दिलेले करके चर्चा सृजनात्मक को बढ़ाना. बघा इथे तुम्हाला ओळ दिलेली त्यामुळे तुम्हाला ते तसं तसं करके चर्चा म्हणजे सृजनात्मक चिंतन वाढवण्यासाठी काय करायचे तुम्हाला तेच सांगितले. करके चर्चा सृजनात्मक तो बढ़ाना. मग बघा आता हेच तुम्हाला सांगितलंय. मग तेच म्हटलं ऍक्टिव्हिटी सृजनात्मक ऍक्टिव्हिटी को कैसे बढ़ाया जा सकता है. तर रटन प्रणाली से दूर भगाकर चर्चा करके कसे काय करावं लागेल तुम्हाला रटन प्रणालीला दूर सारून चर्चा करायला लावायची. कळालं? गलतियों को सजा देकर अजिबात नाही. म्हणजे बघा अशा पद्धतीचे हे प्रश्न होते. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे अजून सुद्धा वेळ तुमची गेलेली नाही. चांगले दिवस आहेत. भरपूर तुम्ही सराव करू शकतात. पेपर 1 फक्त तुम्हाला 749 मध्ये उपलब्ध आहे आणि दोघं पेपर जर तुम्हाला घ्यायचे असेल फक्त 1050 मध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच सुद्धा उपलब्ध होईल. ऑनलाईन टेस्ट ऍप तुम्हाला उपलब्ध होईल. ऑनलाईन टेस्ट कारण सराव पण फार महत्वाचा असतो आणि काही अडचण असेल तरी ते तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे. या मोबाईल नंबरवर काय करा तुम्ही संपर्क करा. व्हिडिओची लिंक आपल्या ऍपची लिंक
तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मिळून जाईल आणि ग्रुपची लिंक सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्यावर जाऊन तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.